नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलेलो आहे जाटनांदूर रेल्वे स्टेशनवर। पाहू शकता हे जाटनांदूर रेल्वे स्टेशन आहे। रेल्वे येतच आहे समोरून। आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आता रेल्वे आलीच म्हणायचं। तर आज हिगणवाडी येथे रेल्वे स्टेशनची चाचणी आहे। पाहू शकता गाडी आलेली आहे आता। पाहू शकता गाडी आली, गाडी हॉर्न पण देत आहे। नवीन नवीन माणसं रेल्वे स्टेशनवर गाडी पाहण्यासाठी आलेले आहेत। पाहू शकता व्हिडिओ काढते तर चुक 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 आगी न गाडी। गाडीमध्ये माणसं पण बसलेले आहेत काही। आता ही जी गाडी आहे डायरेक्ट हिगणवाडी रेल्वे स्टेशनवर चाललेली आहे। तर आता तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथला पण मी व्हिडिओ दाखवतो। तर चला आता आली, जवळ आली। पाहू शकता मित्रांनो गाडी या ब्रिजवर आलेली आहे। आता ही गाडी जी आहे हिगणवाडीला चाललेली आहे, तिथं पण आम्ही जाणार आहेत। चला आता आपल्याला हिगणवाडीला जायचंय, गाडी हिगणवाडीला चाललेली आहे। तर आता आम्ही हिगणवाडी रेल्वे स्टेशनवर आलो। हे आहे आपल्या बीड जिल्ह्यामधलं हिगणवाडी रेल्वे स्टेशन। पाहू शकता रेल्वे इथपर्यंत आलेली आहे, हिगणवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत। आपल्या मामाच्या गावाला रेल्वे आली। मामाच्या गावाला रेल्वे आली। रेल्वेने बसून जायचंय की नाही? जाऊ ना, जायचं का? कुठं जायचं? नगरला जायचं ना? 2-4 दिवसात जायचं की नाही? काय पाच पोते। चला चला, उशीर होतोय आपल्याला। तुम्ही माणसाचं नाव देत असता कोण कानू? आलं की इंजन आलं वाटते। आता इंजन पाठीमागून जोडणार रेल्वेला आहे ना, लगेच चालली वापस रेल्वे। हा तुम्ही जाता का बसू? जाऊ ना, बसता का? बरं देऊ तुम्हाला बसून? चला बसून देऊ। पाहुणे अरे बस ना गाडीत आपण का बसलो? बसा ना बसा ना। किती बरं बसलो? आई तुकारामचं म्हणणं, बसा।